उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील 7 खासदार फुटीच्या उंबरठ्यावर असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात पुन्हा जोर धरू लागली आहे। खरं तर ऑपरेशन टायगर साठी शिंदेंच्या शिवसेनेत गेल्या 6 महिन्यांपासून अत्यंत चोख रणनीती आखली जात होती, ज्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे हे गेल्या 6 महिन्यांपासून ठाकरेंच्या शिवसेनेच्या या खासदारांच्या संपर्कात होते। दरम्यान या खासदारांसोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 7 जूनला दिल्लीत एक अतिगुप्त अशी बैठक घेतल्याचं वृत्त समोर आलंय। त्यामुळे लवकरच आता ठाकरेंचे खासदार नॉट रिचेबल होणार असल्याची कुजबूज राजकीय वर्तुळात सुरू आहे। एवढंच नाही तर ठाकरेंचे कोणकोणते खासदार जाणार, कोणाला काय ऑफर मिळाली आहे आणि ते कधी नॉट रिचेबल होणार याचा मुहूर्त देखील ठरला असल्याचं बोललं जात आहे। मुळामध्ये शिंदे आणि ठाकरेंच्या 7 खासदारांमध्ये झालेल्या या गुप्त बैठकीत काय ठरलं आणि आता उद्धव ठाकरेंच्या पक्षात नक्की काय होणार आपण सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। दरम्यान चॅनलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राइब बटनवर लगेच क्लिक करा। तर आता या ऑपरेशन टायगर बद्दल थोडक्यात सांगायचं झालं तर 2022 साली एकनाथ शिंदे यांनी जेव्हा उद्धव ठाकरेंची साथ सोडून फडणवीसांची हातमिळवणी करत महायुतीचं सरकार स्थापन केलं होतं, तेव्हा अनेक खासदार, नेते, आमदार, पदाधिकारी शिवसेना ठाकरे गट सोडून गेले होते। त्यानंतर उरलेल्या 9 खासदारांना पुन्हा शिंदे गटात आणायचं या मोहिमेला नाव मिळालं ऑपरेशन टायगर। या चर्चा वेळोवेळी फेटाळल्या गेल्या, पण शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांनी महिन्याभरातच हे ऑपरेशन होणार असल्याचे संकेत दिले होते। आणि याच पार्श्वभूमीवर गेल्या काही आठवड्यातील घडामोडी लक्षात घेता एप्रिल-मे मध्ये एक खासदार शिंदेंच्या जवळ येताना दिसत होते। हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली, तर नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे शिंदे गटाच्या कार्यक्रमात एकाच मंचावर एकत्र दिसले। आणि अवघ्या 2 दिवसात 3 खासदारांनी शिंदे गटाच्या वेगवेगळ्या नेत्यांच्या भेटी घेतल्या होत्या। भाऊसाहेब वाकचौरे हे मंत्री उदय सामंत यांच्या भेटीसाठी दादा भुसेंच्या निवासस्थानी गेल्याचंही वृत्त होतं। दरम्यान आता ठाकरेंच्या शिवसेनेला पुन्हा एकदा खिंडार पडण्याची संपूर्ण रणनीती दिल्लीत आखली गेल्याचं खात्रीलायक वृत्त आहे। मागील काही महिने थंडावलेले ऑपरेशन टायगर आता पुन्हा एकदा ऍक्टिव्ह झालंय, ज्यात ठाकरेंचे खासदार आता पुन्हा नॉट रिचेबल होण्याची शक्यता आहे। तर जसं की आपल्याला माहितीये, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वीच दिल्ली दौरा केला होता आणि या दौऱ्यात शिंदे यांनी गेम फिरवल्याची चर्चा आहे। विशेष म्हणजे शिंदे यांनी 7 जून रोजी दिल्लीत ठाकरे गटाच्या या खासदारांसोबत एक अतिगुप्त बैठक घेतली आणि या बैठकीच्या बातमीनंतर राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे। या गुप्त बैठकीत ठाकरे गटाचे 9 पैकी तब्बल 7 खासदार उपस्थित असल्याचं बोललं जात आहे। परिणामी या नव्या भूकंपामुळे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जाते। न्यूज 18 मराठी या वृत्तवाहिनीने सूत्रांच्या हवाल्याने चालवलेल्या बातमीनुसार आगामी केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गट पूर्णपणे मोडीत काढण्यासाठी शिंदे गटाने चांगलीच कंबर कसली आहे, ज्यात फुटीच्या तयारीत असलेल्या 7 खासदारांपैकी 1 खासदाराला थेट मोदी मंत्रिमंडळात मंत्रीपद दिले जाणार असून यामध्ये मराठवाड्यातील एका बड्या खासदाराच्या नावाची जोरदार चर्चा होतीये। तर उर्वरित इतर खासदारांनाही दिल्लीत मानाचे स्थान दिले जाईल असे थेट आश्वासन एकनाथ शिंदे यांनी दिले आहे। विशेष म्हणजे या गुप्त बैठका शिंदे गटाचे केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या दिल्लीतील बंगल्यावर पार पडल्याचं उघड झालंय, असं त्या आर्टिकल मध्ये लिहिलंय। मध्यंतरी ऑपरेशन टायगर साठी गेल्या 6 महिन्यांपासून अत्यंत चोख रणनीती आखली जात असताना भाजपने या फोडाफोडीला तुर्तास ब्रेक लावण्यास सांगितलं होतं। मात्र 7 जूनला एकनाथ शिंदे अचानक दिल्लीला रवाना झाले आणि त्यांनी या मिशनला अंतिम रूप दिलं असल्याचं वृत्त दैनिक पुढारीने दिलंय। मुळात ठाकरेंच्या खासदारांना मोदी मंत्रिमंडळात स्थान मिळणार असल्याची ऑफर मिळाल्यानंतर महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतो, तो म्हणजे कोणते खासदार नॉट रिचेबल होणार। तर असं म्हटलं जात आहे की ठाकरे गटाचे लोकसभेत एकूण 9 खासदार आहेत आणि न्यूज 18 मराठीच्या सूत्रांच्या दाव्यानुसार मुंबईतील 2 खासदार वगळले तर उर्वरित सर्व 7 खासदार उद्धव ठाकरेंची साथ सोडण्यास सज्ज झालेत। दिल्लीत या 7 खासदारांची भेट घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आणि या ऑपरेशनवर शिक्कामोर्तब केल्याचं समजतंय।
दरम्यान या संभाव्य मंत्रिमंडळ विस्तारात स्वतः खासदार श्रीकांत शिंदे यांचीही वर्णी लागण्याची दाट शक्यता असल्याने शिंदे गटात सध्या उत्साहाचं वातावरण आहे. तर दुसरीकडे मातोश्रीवर मात्र चिंतेचे ढग जमा झालेत. त्यामुळे आता हा राजकीय वणवा कधी पेटतो हे बघणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्रला.